तिलोत्तमा, काय ग, काय झालं? तू तू त्या सावलीला घराबाहेर जायला सांगणार होतीस ना? मग का नाही सांगितलंस? आणि हे अशी शांतपणे का चालत निघून आलीस तू? तिलोत्तमा, मी तुला काहीतरी विचारतेय. मी काय करू शकले असते? तू बघितलं नाहीस तिथे काय घडलं ते आता? आणि माझ्या सारंगची ही अशी अवस्था असताना मी आणखी काय करू शकणार होते? काय करू शकणार होते म्हणजे? अगं ठरलं ना आपलं तिला बाहेर काढायचं म्हणून. तुला कळत कसं नाहीये तिलोत्तमा? ती सावली ना एक एक पाऊल टाकत टाकत बरोबर आता सारंगच्या जवळ जातीये. तिच्या चालाकीने ती बरोबर सारंगला स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवेल. आणि एकदा का त्याला शुद्ध आली की तुझा सारंग कायमचा तुझ्यापासून दूर रावेल. नाही, असं काही घडणार नाहीये. जागी हो तिलोत्तमा, जागी हो. तू ना पुत्रप्रेमात पूर्णपणे ठार आंधळी झालीयस. त्याचाच फायदा घेते ती सावली. तिला माहिती आहे आता तुझं वीक पॉइंट फक्त सारंग आहे. आणि त्याच गोष्टीचा फायदा घेऊन ती आता या घरात ठाण मांडून बसणार आहे. ती कधीच जाणार नाही इकडनं. माझ्याकडनं लिहून घे. नाही, मी असं होऊ देणार नाही ना. पण तिला माझ्या घरातून जावंच लागेल. एकदा का सारंग पूर्णपणे बरा झाला की मग तिला या घरातून मी काढेन आणि परत कधीच या घरात घेणार नाही. अगं त्याच बोलीवर मी तिला इथे आणलंय. हो का? मग कुठे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स? काय कॉन्ट्रॅक्ट काहीतरी केलं असेल ना, तिने सही केली असेल ना कुठेतरी. दाखव ना, पेपर दाखव. अच्छा असं म्हणजे तोंडी तोंडी करार झालाय का तुमचा? या तुझ्या असल्या तोंडी कराराला आणि अटींना ना ती सावली काही किंमत देत नसते. ऐक माझं, सावली फसवतीये तुला. सारंग एकदाचा शुद्धीवर आला की मग सारंगचं नाव घेऊन, सारंगच्या प्रेमाचं नाव घेऊन, त्याच्या आडून ती या घरावर हक्क सांगणार. इथून ती जाणार नाहीये आणि सारंग शुद्धीवर आल्यावर तिला जाऊ सुद्धा देणार नाहीये. आहे तुझी हिंमत सारंगला सांगण्याची की आता तू बरा झालायस, आता हिने या घरातनं जावं? सांगू शकशील? बस भैरवी, भैरवी प्लीज माझ्या प्रत्येक निर्णयावरती शंका घेऊ नकोस. माझं घर कसं चालवायचं, कसं सांभाळायचं मला चांगलंच ठाऊक आहे. ठीक आहे, मला माहिती आहे तुला तुझं घर सांभाळता येतं, पण या क्षणी तुझं डोकं चालत नाहीये. आपण एक काम करूया. आत्ता या क्षणी मी US माझ्या सगळ्यात बेस्ट ऑफ द बेस्ट डॉक्टरला फोन करते. आपण व्हिडिओवर त्यांच्याकडनं कन्सल्टेशन घेऊ. हवं तर गरज पडली तर सारंगला आपण US नेऊ. तिथे जाऊन त्याची ट्रीटमेंट करू. पण या बाईच्या नादी लागायचं नाही. भैरवी, सावलीवर आपल्याला विसंबून राहायचं नाहीये तिलोत्तमा. ऐक माझं, तिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ तिला घराबाहेर, नाहीतर तू खूप पस्तावशील तिलोत्तमा. मी आत्ता कुठलाही टोकाचा निर्णय घेऊ शकत नाहीये. तुला कळतंय का? माझ्या सारंगच्या जीवाशी मी नाही खेळू शकत. त्याचा जीव माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. ठीक आहे, तुला जे योग्य वाटतंय ना ते तू आता कर. कर तू. या वेळेला मी खरंच मनापासून तुझी सख्खी मैत्रीण म्हणून मी तुला हा सल्ला देत होते. पण तुला नाहीच ऐकायचंय ना, मग कर तुला हवं ते. पण नंतर माझ्याकडे रडत यायचं नाहीस. कारण तू रडणार आहेस तिलोत्तमा, खूप रडणार आहेस. ही जी चूक करतेस ना तू, ती चूक तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. सांगणं माझं काम होतं. एक मैत्रीण म्हणून तुला सल्ला दिला. टेक इट और लिव्ह इट. बाय. सारंग, सारंग, वहिनी हात नाही सोडत आहेत ते. अगं पण सोडवतेस का तू? त्याला फक्त तुझा स्पर्श, तुझा आवाज ओळखीचा वाटतोय म्हणून या अवस्थेत सुद्धा त्याने तुझी साथ सोडलेली नाहीये. मग पूर्णपणे बरे का होत नाहीयेत? एवढा का वेळ लागतोय त्यांना डोळे उघडायला? तुला माहित आहे ना की त्यांनी डोळे उघडले, शुद्धीवर आला तर तू निघून जाणार.
पण मला सांग, तो का डोळे उघडेल आणि तुझा हात का सोडेल? त्याची पण इच्छा आहे की तुझ्या बाजूला बसावी. बबलू दादा काय बोलताय तुम्ही? लग्न झालंय त्यांचं, बायको आहे घरात. मी नाही थांबू शकत या घरात आणखी, आणि मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. मी तुमच्या दोघींचा आई, तुम्ही चहा घ्या, तुम्हाला बरं वाटेल. त्या भैरवी काकू पण होत्या ना तुमच्या सोबत, त्या कुठे गेल्या? गेली निघून. चिडली ना ती. तिचं नेहमीच आहे ग, तिच्या मनाविरुद्ध काही झालं ना ती चिडते आणि निघून जाते. चिडायला काय झालं? म्हणजे असं काय बोलणं झालं? त्यांच्या रागाच्या नादात माझा चहा बाहेर केला होता. काय पण का का चिडून निघून गेल्या? काय झालं असं? काय नाही, तेच आपलं. ती मला विचारत होती की सावलीला घरात का आणलंय, तिला लवकरात लवकर घरातून हाकलून दे. पण आई, असं कसं? सावलीमुळेच तर आता सारंगची तब्येत इतकी सुधारते. म्हणजे सारंगचा जर विषय नसता हा, तर सावलीला तुम्ही तरी येऊन दिलं असतं का? या घराची पायरी सुद्धा चढून दिली नसती. तुझं बरोबर आहे, पण ती जे काय बोलतेय ना त्यात सुद्धा तथ्य आहे. नाही म्हणजे तिला अशी भीती वाटते की सारंग जर का पूर्णपणे बरा झाला आणि सावलीच्या पुन्हा एकदा वेड्यासारखा प्रेमात पडला तर तो तिच्या बाजूने होईल ना. मग आपण काय करायचं? मला तर भीती वाटते की मी ना माझ्या मुलाला कायमचं गमावून बसेन. मी खरं सांगू, माझं डोकंच चालत नाही. मला ना भीती वाटते की मी खरंच सावलीला या घरात आणून चूक केली आहे का ग? नाही आई, नाही. हे बघा, तुम्ही ना उगाच अतिविचार करून स्वतःलाच त्रास करून घेताय. मला असं काहीच वाटत नाही. आणि समजा तुम्ही म्हणताय तसं जरी झालं तरी ती सावली आपल्या या घरात कायमचं राहण्यासाठी तयार होणार आहे का? म्हणजे बघा ना, तिला तिचा संसार आहे, तिचा नवरा आहे, तो तिचा अबीर नावाचा मुलगा आहे. तिथे सगळं सोडून आपल्या घरी काय येईल राहिलं? बैरवीचं असं म्हणणं आहे की ती जर का तिच्या संसारात सुखी नसेल तर, आणि इथे सारंग बरोबर रोज राहून जर का पुन्हा एकदा सारंगच्या ती प्रेमात पडली, तिला तिच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या तर मग तिची इच्छा होईल ना इथेच राहायची. मग आपण काय करायचं? आई प्लीज, तुम्ही ओव्हरथिंक करू नका आणि अजिबात काळजी करू नका. हे बघा, ती सावली जोवर आपल्या घरात आहे ना, तोवर मी तिच्यावर लक्ष ठेवेन. तिच्या प्रत्येक मुवमेंटवर अगदी बारीक लक्ष असेल माझं. सारंग, उघडा ना डोळे प्लीज. वहिनी, मी जरा घरी जाऊन येते, तिथलं सगळं आवरून येते. हां, ठीक आहे, तुझा काही काळजी करू नको, मी आहे इथे. हं? ओ वहिनी, एकटं नका जाऊ, मी पण येतो. काय करतो, अभिला शाळेत सोडतो, त्याला मी घेऊन येतो आणि तुम्हाला पण घ्यायला येतो. हो. चला येतो. बहिणी, काळजी घ्या. हो.